आम्ही फक्त दीपिका पदुकोण नाही, मुंबईच्या प्रत्येक नागरिकांचा आम्ही ऐकतोय. हा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा खरोखर वाढलेला आहे, हे आम्ही डिनाय करत नाहीये. आणि त्याच्यावरती काय प्रतिबंधक उपाय केले जाणार याची सातत्याने आम्ही चर्चा करतोय, मीटिंग घेतोय, अधिकाऱ्यांबरोबर बोलतोय. 2250 बिल्डिंगचे जे कन्स्ट्रक्शन पूर्ण मुंबईत चालू आहे, त्याच्याबरोबर मुंबई मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर, MMRD रिजन, PWD सगळ्यांचीच कामं चालू आहेत. एकीकडे आपण बोलतोय की मुंबईचा विकास झाला पाहिजे, मुंबई डेव्हलप झाली पाहिजे. तर ही डेव्हलप होत असताना ही जर सगळी कामं चालू आहेत, पण आपण या ठिकाणी मुंबई ह्या बिल्डर्स असतील किंवा MMRDची किंवा मेट्रोची कामं दिली आहेत, त्यांना आपण एक SOP पाठवलेली आहे, ज्या SOPला आपण कंपल्सरी त्यांना फॉलो करायला सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण डिजिटल बोर्ड आपण लावून त्या ठिकाणी एअर क्वालिटीचा इंडेक्स काय कुठल्या पद्धतीचा आहे, ज्यावेळी तो वाढतो ऑन द स्पॉट आपण त्यांना स्टॉप वरची नोटीस देतोय. मग ते फक्त बिल्डरला लोकांनाच लागू नाहीये, तर त्या ठिकाणी मेट्रोची कामं चालू असताना आस्थापनेला पण ते लागतोय, MMRDला पण लागतोय, PWDची कामं चालू असताना त्यालाही लागतोय. त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यामुळे दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी बिल्डर लोकांना आपण असंही सांगितलंय की तुमची जी मटेरियल घेऊन आतमध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्या जेव्हा मटेरियल तुमचं आतमध्ये उतरवल्यावरती जेव्हा तुमच्या गाड्या बाहेर जातात, तो रस्ता पूर्ण डीप क्लीन झाला पाहिजे, त्याच्यावरती पाण्याच्या फवारण्या झाल्या पाहिजे. अशा पद्धतीच्या आपण सगळ्या गोष्टी देतोय. आणि या बाबतीत आम्ही सगळेच संवेदनशील आहोत. सगळ्यांनाच आम्ही आवाहन करतोय की जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टींची वेहिकल आहे, रस्त्यावरती गाड्या पण तेवढ्याच आहेत, त्या सगळ्याच गोष्टी आज होतात आहेत. तरी आमचं संपूर्ण या गोष्टीवरती लक्ष आणि कंट्रोल सुद्धा